ओके, ठीक आहे बाळांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 2.5 सॉरी 2.6 हा प्रॅक्टिस सेट सुरू केला होता. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 1, 2 आणि 4 घेतलं. एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला म्हटलं होतं ते एक्झाम्पल नंबर 3 जे आहे पेज नंबर 52, एक्झाम्पल नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 लिहून आणा. बरोबर आहे, हा आहे तो क्वेश्चन नंबर 3. आता पण मी तो लिहिणार नाही, कारण जर लिहिला तर इथपर्यंत क्वेश्चनच येईल, आन्सरला जागा पुरणार नाही. मग यापेक्षा मी क्वेश्चन रीड करून सांगतो. क्वेश्चन प्रत्येकाने लिहिला असेल, रीड करा. इन अ ऑरेंज गार्डन, म्हणजे एक ऑरेंजचं गार्डन आहे ऑफ मिस्टर मधुसूदन, देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. किती ऑरेंज ट्रीज आहे? 150. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो is 5 more than that in the column. Find the number of trees in the rows and each column with the help of following flow chart. Flow chart मध्ये दिला number 1, number of trees in the column is x. Therefore number of trees in the rows find करायचं आहे. Total number of trees क्वेश्चन मधनं लिहायचे. त्यानंतर frame the quadratic equation, find the x and then find the number of trees in the column and then number of trees in the. ओके बाळांनो, सोल्युशनची स्टार्टिंग त्यांनीच क्वेश्चन मध्ये दिली आपल्याला. बरोबर आहे ना? आता आपण स्टार्ट करूया. स्टार्टिंग त्यांचीच घ्यायची. ओके, काय करतो आपण? प्रॅक्टिस सेट practice set 2.6 क्वेश्चन नंबर 3. तो क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे. आता आपण डायरेक्ट सोल्युशन सुरू करतोय, आन्सर सुरू करतोय. आन्सर लेट. ओके, फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला दिले काय दिले वाचा बरं. नंबर ऑफ ट्रीज इन द कॉलम इज x. मग लेट नंबर ऑफ ट्रीज माझ्याबरोबर सांगितलं लिहायचं आहे. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम, नंबर ऑफ ट्रीज इन द कॉलम इज x. हे त्यांनी त्या फ्लो चार्ट मध्ये दिलंय. हा, आता पुढे त्यांनी सांगायला लावलं therefore नंबर ऑफ ट्रीज इन द रो इज किती. तर क्वेश्चन रीड करा. इन अ ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 more than that in each column. म्हणजे कॉलम पेक्षा रो मध्ये किती ट्री जास्त आहे? 5 ट्री. मग कॉलम मध्ये जर x ट्रीज असतील तर रो मध्ये किती ट्री असतील? x+5. बरोबर आहे, x+5. त्यानंतर अँड क्वेश्चन मध्ये दिले पहा टोटल नंबर ऑफ ट्रीज टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहे? क्वेश्चन मध्ये रीड करा. टोटल नंबर ऑफ ट्रीज आर 150. बरोबर आहे. ओके, आता वर का सपोज मी रो आणि कॉलम मध्ये टाकतो. आता कॉलम म्हणजे उभे, सपोज हे कॉलम मधल्या ट्रीज आणि रो म्हणजे आडव्या ओळ. त्यांनी या प्रकारे फार्म तयार केलेला, या प्रकारे ते गार्डन तयार केलेलं आहे.
ओके, आता ही जी तुम्हाला डायग्राम दिसती, हे उभे म्हणजे कॉलम आणि आडवे म्हणजे रो आहे ना. ओके, जर मी तुम्हाला विचारलं की हे नंबर ऑफ डॉट्स किती आहे, तर तुम्ही कसे करणार? प्रत्येक काउंट करत असता का? नाही, तुम्ही काय करता, नंबर ऑफ कॉलम मध्ये मेजर करता, किती आहे 5. नंतर नंबर ऑफ रो मध्ये मेजर करता, किती आहे 5. आणि मग हे डॉट किती असतील रे? 5 × 5 25. बरोबर आहे ना. मग मला नुसते यांनी नंबर ऑफ कॉलम्स दिलेत x आणि नंबर ऑफ रोज दिलेत x+5 आणि टोटल ट्रीज किती मात्र 150. मग मी असं लिहू शकतो का, therefore we know that काही ते पाहून घ्या बरं का. we know that number of trees in column into number of trees in row is equal to total number of trees. मान्य का? बरोबर आहे. मग therefore नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम मध्ये किती ट्रीज आहे? एक. इंटू नंबर ऑफ ट्रीज इन रो मध्ये किती ट्रीज आहे? इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहे? मग मला आता या एक्स ने सगळ्यात पहिल्या दोघांना मल्टिप्लाय करा, म्हणजे x × x x² + 5x इज इक्वल टू 150 आहे आणि शेवटी हा 150 इकडे घ्या. therefore x² ओके, भेटलं का रे बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन? त्यांचं म्हणणं आहे ना, फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. ओके, करा बरं सॉल्व. आता तुमच्या मनाची मर्जी, फॅक्टरायझेशनने करायचं का फॉर्म्युलाने करायचं. माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे का फॅक्टरायझेशनच करत चाल. फॅक्टरायझेशन लवकर आन्सर येतं. जनरली वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर फॅक्टरायझेशनने घेतलं तर सोपं जातं. ओके बाळांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा. कसं सॉल्व करणार? फॅक्टरायझेशन यूज करणार आहे. वन इंटू स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 × -150 म्हणजे -150 एवढं मल्टिप्लिकेशन आणि +5 एवढी सबट्रॅक्शन. शोधा तो 2 नंबर.
15 into 3, 15 into 10. हा प्लस घ्या, मायनस घ्या. त्यांचं मल्टिप्लिकेशन -150 येईल आणि त्यांची सबट्रॅक्शन मात्र किती येते? 5 येते. बरोबर आहे. मग ठीक आहे. Therefore, x² plus 15x minus 10x minus 150 is equals to 0. बाळांनो, ती बुड्याला जी टर्म आहे 5x, इथं बायफर्केशन केलंय. दोनोंचे ग्रुप करा. पहिल्या ग्रुप मधनं काय कॉमन निघेल? पहिल्या ग्रुप मधनं x कॉमन निघेल. शिल्लक राहणार आहे x प्लस 15 मायनस, हे दोन टर्म मध्ये मायनस एक कॉमन निघेल आणि हा 150 म्हणजे 15 into 10 आहे ना, यातला दोन्हीमध्ये 10 पण कॉमन निघल. मग 10 कॉमन केल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये शिल्लक राहिला x, मायनस कॉमन केल्यामुळे मधलं साईन बदलून होईल प्लस, आणि 150 म्हणजे 15 into 10 आहे. 10 चा बाहेर गेला, मग उरला 15. ओके, तुमचा आन्सर बरोबर आहे म्हणून ब्रॅकेट सेम आले का? ब्रॅकेट सेम. ओके, तो सेम आला ब्रॅकेट एकदा लिहा. इंटू ओके. देयरफॉर एकतर x plus 15 is equals to 0 or x minus 10 is equals to 0. हा प्लस 15 इकडे गेल्यानंतर हा इकडे जाऊ. म्हणजे प्लीज सांगा x ची व्हॅल्यू किती भेटेल? -15 और प्लस 10. आता नो x, पण x म्हणजे काय रे? नंबर ऑफ ट्रीज. आणि नंबर ऑफ ट्रीज कधी निगेटिव्ह असणार आहे का? नाही. but x is number of trees, therefore it should not be negative. therefore तुम्ही x ची व्हॅल्यू -15 नाही घेऊ शकत. म्हणजे आता x ची व्हॅल्यू उरली कोणती रे? 10. म्हणजे x आला 10. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला फायनल आन्सर इथे लिहायचं. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करून द्या आणि इथे एक व्हॅल्यू पुट करून द्या x ची. म्हणजे देयरफॉर सोल्युशन फायनल आन्सर येते देयरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम आर x म्हणजे किती? 10 and number of trees in row are 10 plus 5 म्हणजे किती? 50. ओके बाळांनो, अडचण बोला बरं. एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन जर आपण लिहित बसतो तर खूप वेळ लागला असता. बरोबर आहे. क्वेश्चन भरपूर मोठा होता. ज्यांनी क्वेश्चन लिहिला नसेल त्यांनी आधी क्वेश्चन लिहायचा, नंतर त्याचा आन्सर लिहायचंय. ओके, झाले बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 आपला काल झालेला आहे. बरोबर ना? आता क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आहे.
ठीक आहे, ज्यांनी आन्सर लिहिलं ते आन्सर लिहितील, ज्यांनी आन्सर लिहिलं ते क्वेश्चन नंबर 5 घेतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. सुयश scored 10 marks. 10 marks more in second test than that in first. Full stop. 5 times the score. 5 times the score of the second test is same as square of the score in first test full stop. Find his score in the first test. बरोबर आहे क्वेश्चन? बरोबर आहे. आता क्लिअर कट आहे. तुम्हाला काय विचारलंय रे? स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. मग फर्स्ट टेस्ट मधला जो स्कोर आहे तो आपण कन्सिडर करूया. सोल्युशन लेट द स्कोर इन फर्स्ट टेस्ट is X marks. पहिल्या टेस्ट मधला स्कोर किती आहे? X मार्क. ओके, देअरफोर आता मी दिले बघ,
सेकंड टेस्ट मधला स्कोर हा 10 मार्क्स ने मोर म्हणजे जास्त आहे ना. ओके, मग therefore the score in second test is किती येईल रे? सेकंड टेस्टचा स्कोर किती येईल? पहिल्या टेस्ट मध्ये 1 आहे, यांचं म्हणणं दुसऱ्या टेस्ट मध्ये त्याच्यापेक्षा 10 मार्क जास्त पडले, 1+10. मान्य आहे का प्रत्येकाला? अरे मान्य आहे प्रत्येकाला. पहिल्या टेस्ट मध्ये किती आहे? 1. दुसऱ्या टेस्ट मध्ये किती पडले? 1+10. म्हणजे मुलाची प्रगती चालू आहे. बरोबर आहे, मार्क्स वाढून राहिलेले. ओके, आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन त्यांचं म्हणणं काय वाचावर करेक्ट? 5 times the score in the second test, म्हणजे तुम्ही असं बरं का, 5 times the score in second test is same as square in the first test. म्हणजे फर्स्ट टेस्ट आहे the score in first test याचा काय? स्क्वेअर. बरोबर आहे का? असं दिलं त्यांनी का 5 times the score in the second test is same as the square of score in the first test. Okay, therefore 5 into पहिल्या सेकंड टेस्टचा स्कोर किती आहे? x+10 ना, इज इक्वल टू पहिल्या टेस्टचा स्कोर किती आहे? 1. त्याचा अडचण. ओके, करा सॉल्व. आता 5 जो आहे सर्वात पहिले यांना मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे किती होईल? 5x+10 10 into 5 किती झाला? 50 ना, इज इक्वल टू x². आणि आता बघा ह्या दोन्ही टर्म इकडे घेऊन जा आणि साइड चेंज करून लिहा. दॅट इज x² minus 5x minus 50 इज इक्वल टू 0. बाण हे काय तयार झालं? मग करा सॉल्व. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं. वो करता है सॉल्व.
1 into minus 50 is equals to minus 50 minus 5. किती 10 into 5 हा मायनस हा प्लस, बरोबर आहे का? ओके, therefore x square minus 10x plus 5x minus 50 is equals to 0. ओके, दोन दोनचे ग्रुप करा. पहिल्या ग्रुप मधनं काय कॉमन निघाला? इथे उरला x मायनस प्लस इथनं 5 कॉमन काढला. आता जो इथं 5 गेला इथं तर x उरला पहिल्या टर्म मध्ये, दुसऱ्या टर्म मध्ये मायनस हा 50 म्हणजे 5 into 10 आहे, यातला 5 तर कॉमन गेला, उरला 10 इज इक्वल टू 0. तुमचं आन्सर बरोबर आहे म्हणून ब्रॅकेट सेम आले. बरोबर आहे? ओके, म्हणजे त्याचा पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे और दुसरा ब्रॅकेट 0. मग ठीक आहे, हा -10 वेगळा +10 म्हणजे इथे x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू -5. पण x म्हणजे काय रे बाळांनो? स्कोरिंग फर्स्ट टेस्ट नेगेटिव्ह असेल का तो? नाही. म्हणजे इथे आपण म्हणणार बट x इज स्कोर इन टेस्ट, therefore it should not be negative. And therefore तुम्ही x ची व्हॅल्यू -5 घेऊ शकत नाही. मग therefore x किती उरला? 10. बरोबर आहे? and therefore x म्हणजे काय? फर्स्ट टेस्ट मधला स्कोर. therefore the score in the first test is 10 marks. इथं काय विचारलेला नाहीये तुम्हाला, फक्त फर्स्ट टेस्ट मधला स्कोर विचारला होता, पाहून घ्यायचे. बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही तो लिहिला. पण जर असं विचारलं असतं देन फाइंड द स्कोर इन बोथ टेस्ट, सेकंड टेस्टचा स्कोर किती आला असता? 10 + 10 20 मार्क्स. बरोबर ना? ओके, झालं आन्सर? एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 घ्यायचा प्रत्येकाने. क्वेश्चन नंबर 6. मिस्टर कसम, runs a small business, runs a small business
of making earthen pots, of making earthen pots, he makes certain number of pots on daily basis stop. Production cost of each pot is production cost of each pot is rupees 40 more than 10 times total number of pots, 10 times total number of pots he make in one day. Stop. If production cost of all pots, if production cost of all pots per day is rupees 600, find the production cost. Find the production cost. Find the production cost of one pot and number of pots he makes per day. He makes per day. ओके बाळांनो, हा आहे प्रॉब्लेम. एकदा पूर्ण प्रॉब्लेम प्रॉपरली रीड करा. एकदा पूर्ण प्रॉब्लेम बाळांनो प्रॉपरली रीड करा.
ओके बाळांनो, केला प्रॉब्लेम रीड? ठीक आहे. सोल्युशन. आता आन्सर सुरू करू. मग काय होतं, मिस्टर कसम हा एक माणूस आहे. हा काय करतो, एक स्मॉल बिझनेस रन करतोय ऑफ मेकिंग अर्बन पॉट, म्हणजे मातीची भांडी किंवा मातीचे मडके म्हणून आपण आपल्या भाषेत वापरतो. तर असे बनवण्याचा एक बिझनेस करतोय. याच्यामध्ये काय होतंय, त्याची एक सिंपल आयडिया आहे. तो रोज ठरलेले नंबरच बनवतो. समजा 10 पॉट बनवायचे, 10 पॉट बनवणार, जास्त बनवणार नाही. त्याचा एक नंबर ठरलेला आहे, तो तेवढेच पॉट बनवतो रोज. बरोबर आहे. पण ते बनवताना काहीतरी कॉस्ट लागेल ना, ते माती आणणं, नंतर त्या इटासाठी काहीतरी इलेक्ट्रिक गोष्टी वापरल्या असतील त्याला मिक्सिंग वगैरे करण्यासाठी त्या. तर त्याची जी कॉस्ट आहे, म्हणजे नंबर ऑफ पॉट्स ठरलेले आहे त्याचे. तर त्या नंबर ऑफ पॉट्स ठरलेले रोज बनवायचे. आणि जी प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, त्याची प्रोडक्शन कॉस्ट ही किती आहे, 10 times द नंबर ऑफ पॉट्स मोर दॅन ₹40. पण एका दिवसाला त्याचा खर्च किती असतो पर डे, टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती असते त्याची, ₹600. तर आपल्याला काय काय फाईंड करायचं आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स, एवढं फाईंड करायचं. माझा बरोबर का, मी नंबर ऑफ पॉट्स, तो डेली नंबर ऑफ पॉट्स फिक्स आहे त्याचे. मी असं करतो, लेट द नंबर ऑफ pots Mr. Kasam makes per day are X. म्हणजे तो एका दिवसामध्ये किती पॉट बनवतो, X. Therefore production cost of each pot is, मग एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती होईल बाळांनो, इथे बा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40. आता प्रोडक्शन कॉस्ट रुपीज मध्ये असणार, मग ₹40 मोर म्हणजे प्लस करायचा, म्हणजे +40 किती मध्ये, 10 टाइम्स किती, काय टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 डे. मग त्याने एका दिवसात किती पॉट बनवले, X. आता 10 टाइम्स करा आणि त्याच्यामध्ये 40 ऍड करा. ही झाली बघा त्याची प्रोडक्शन कॉस्ट आणि हे झाले त्याचे नंबर ऑफ पॉट्स. अडचण बरोबर का, एका दिवसात जेवढे पॉट बनवतो त्या 10 टाइम्स, त्यामध्ये 40 ऍड करा, तेवढा काय एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे. बरोबर आहे. बट आणखी तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे, बट द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ all pots per day is ₹600. मान्य का प्रत्येकाला? ओके. Therefore बरं का, सपोज मी तुम्हाला सिंगल सांगतो, सिंपल एक्झाम्पल सांगतो. तुमच्याकडे तुम्ही पेन बनवता समजा, बरोबर का, एक पेन बनवायला तुम्हाला ₹5 खर्च आहे. किती खर्च येतो एक पेन बनवायला? ₹5. तुम्ही 10 पेन बनवले, तुम्हाला खर्च किती? 50. कसं करायचं केलं? 10 into 5. मग याने एवढे पॉट बनवले, एका पॉटचा खर्च एवढा आहे, तर टोटल कॉस्ट किती झाली? त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना. हा एका कॉस्टचा, इथं पहा, इथं ईच हावर डे आणि इथं ऑल हावर डे फरक आहे. ईच म्हणजे एकाची कॉस्ट, ही एका पॉटची कॉस्ट आहे. बरोबर आहे. आणि सगळ्या पॉटची कॉस्ट आहे. मग आपला एकाच्या कॉस्टवर कॉस्ट किती भेटेल?
देअरफोर आपण या दोघांचं घेणार मल्टिप्लिकेशन. देअरफोर x इंटू 10x प्लस 40 ही झाली आपण तयार केलेली कॉस्ट, टोटल कॉस्ट. बरोबर आहे. एवढे पॉट बनवले, एकाची कॉस्ट एवढी, मग ही झाली सगळ्यांची कॉस्ट. पण सगळ्यांची कॉस्ट त्यांनी आपल्याला दिली ती किती आहे? बरोबर आहे का? ओके. मग ते सॉल्व्ह करायचं. हा x त्या दोघांना मल्टिप्लाय करायचा आणि हा 600 प्लस इरावरती मायनस. म्हणजे देअरफोर 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. मानो प्रत्येक टर्म मध्ये 0 0 0 दिसतोय. म्हणजे प्रत्येक टर्म हा मल्टिपल ऑफ 10 आली ना, मग डिवायडिंग बाय 10, डिवायडिंग each term by 10. प्रत्येक टर्मला 10 ने डिवाइड करू आपण. मग पहिली आहे 10x स्क्वेअर, त्याला 10 ने डिवाइड करू, प्लस 40x त्याला 10 ने डिवाइड करू, मायनस 600 त्याला पण 10 ने डिवाइड करू, इक्वल टू 0/10. इथे 10 ने डिवाइड केलं तर हा 0 0 कॅन्सल, इथे काय फरकच पडणार नाही. म्हणजे इथे मला भेटला x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता मला भेटलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे सॉल्व्ह करायचं. म्हणजे 1 इंटू मायनस 60 एवढं मल्टिप्लिकेशन प्लस 4 एवढी सबट्रॅक्शन. क्लिअर कट आहे. 10 इंटू 6 हा प्लस हा मायनस. बरोबर आहे का? करा सॉल्व आता. हा 4x स्प्लिट होईल. देअरफोर x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. याला स्प्लिट केले आपण. 2 2 चे ग्रुप करा. पहिल्या ग्रुप मधनं काय कॉमन निघेल? x. इथे उरला x प्लस 10. इथे मायनस 6 कॉमन निघेल. पहिल्या टर्म मध्ये उरला x, मायनस कॉमन काढलं, मधलं साईन चेंज होऊन प्लस. आणि 60 म्हणजे 10 इंटू 6 आहे ना, तर 6 तर बाहेर गेला, मग उरला प्लस 10 इक्वल टू 0. बघा तुमचा आन्सर बरोबर आहे म्हणून दोन्ही ब्रॅकेट सेम आले. ओके. देअरफोर दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर एक तर पहिला ब्रॅकेट 0 असतो आणि दुसरा ब्रॅकेट 0 असतो. आता बघा हा प्लस 10 इकडे गेल्यानंतर मायनस 2, हा मायनस 6 इकडे गेल्यानंतर प्लस 6. हे पण बघा, एक्स म्हणजे काय रे? नंबर ऑफ पॉट्स. मग जितके पॉट बनवले ते निगेटिव्ह असतील का कधी? तुम्ही बनवलेली वस्तू कधी निगेटिव्ह असते का? नाही. बट एक्स इज number of pots and therefore it should not be negative. म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्ही निगेटिव्ह घेऊ शकत नाही. म्हणजे आपण x ची व्हॅल्यू कोणती घेऊ शकत नाही? -10 घेऊ शकत नाही. म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल नक्की? हे पण x म्हणजे काय? नंबर ऑफ पॉट्स. Therefore, number of pots Mr. Custom made per day are 6. म्हणतो एका दिवसामध्ये किती पॉट बनवतो? 6. आता तुम्हाला त्याची कॉस्ट पण फाइंड करायची ना,
मग पर डे प्रोडक्शन कॉस्ट ना, देयरफॉर प्रोडक्शन कॉस्ट of each pot is equal to काय येईल, ₹10 into 6 plus 40 ना, म्हणजे आलं ₹100. कॅल्क्युलेट बा 10 into 6 60 plus 4 40, 60 plus 40 किती 100. म्हणजे एक कॉस्ट बनवायला किती, एक पॉट बनवायला किती खर्च होतो त्याला, ₹100. बरोबर आहे. असे तो किती पॉट बनवतो दिवसाला, 6. मग टोटल त्याचा कॉस्ट किती जाते, 600. ओके, अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. अरे एक्झाम्पल मध्ये अडचण आहे काही, एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला, एक्झाम्पल समजलंय. ओके ठीक आहे. झालं प्रत्येकाचं, ठीक आहे. 3 एक्झाम्पल बाद झाले, आज भरपूर जण गायब आहे. 3 एक्झाम्पल एका दिवशी बाद झाले, काय होतं लई घेतले डोक्याला लोडून. 3 एक्झाम्पल समजले, या आताच होतील. ओके, माझ्या ह्या एक्सरसाइजचे ह्या 4 एक्झाम्पल राहिले. उद्या येताना क्वेश्चन नंबर 7. ओके ठीक आहे.